तो हमने चिकन बिरयानी खाई, वो भाई होगी 360-370 रुपए की। फिर वो कहते घर छोड़ाओ, मगा यार 370 रुपए लगे हैं, मगर वसूल तो करूँगा मैं। स्टँडअप कॉमेडियन आणि वाद हे जणू आता नेहमीचंच झालंय। यात अश्लीलता हा मुद्दा नेहमीच चर्चेचा राहिलाय। त्यात समय रैना, रणबीर अलाहाबादिया यांनी तर कळस गाठला होता। आता पुन्हा एक कॉमेडी शो आणि कॉमेडियन वादात सापडलाय। मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका लाईव्ह शो मधून सुरू झालेला 370 रुपयांची बिर्याणी हा वाद आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर याचे गंभीर परिणाम होत आहेत। या शो दरम्यान महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि विकृत वक्तव्य करणाऱ्या हिमांशू जांगडा या 23 वर्षीय तरुणाला गुरुग्राममधील त्याच्या नामांकित IT कंपनीनं नोकरीवरून तडकाफडकी काढून टाकले। त्यामुळे ही बिर्याणी आता 370 ची न राहता त्या तरुणाला ही बिर्याणी चांगलीच महागात पडली आहे। या तरुणाला नेटकरी आता सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करतायत। अनेक जण "हाँ भाई कैसी लगी" असा सवाल विचारतायत, तर अनेक जण "आ गए स्वाद" असंही विचारतायत। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। हा संपूर्ण वाद सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या एका छोट्या क्राऊड वर्क व्हिडिओ क्लिपमुळे सुरू झाला। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा गुरुग्राममध्ये एका लाईव्ह शोचं सादरीकरण करत होता। या शो दरम्यान तो प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांशी संवाद साधत होता, ज्याला कॉमेडीच्या भाषेत क्राऊड वर्क म्हटलं जातं। या संवादादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जांगडा या तरुणानं स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव सांगायला सुरुवात केली। त्याने सांगितलं की तो नुकताच एका मुलीसोबत डेटवर गेला होता आणि तिथे त्यानं 370 चिकन बिर्याणी विकत घेतली होती। जेवण झाल्यानंतर जेव्हा त्या मुलीनं त्याला घरी सोडण्यास सांगितलं, तेव्हा हिमांशूच्या मनात अत्यंत विकृत विचार आला। त्यानं जाहीरपणे सांगितलं की मी त्या मुलीवर 370 रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे हा खर्च मी तिच्याकडून वसूल करणारच। त्याच्या या विधानाचा थेट रोख त्या मुलीकडे शारीरिक संबंधांची किंवा लैंगिक सुखाची मागणी करण्याकडे होता। मुलीनं त्याच्या या मागणीला स्पष्टपणे नकार दिला, तरीही तो तिथेच थांबला नाही। त्यानं पुढे सांगितलं की नकार मिळाल्यानंतरही त्यानं तिला जबरदस्तीनं एका अंधाऱ्या पार्कमध्ये नेलं आणि तिथे रात्र होण्याची वाट पाहू लागला। या संपूर्ण प्रसंगात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हिमांशू हा अत्यंत आक्षेपार्ह प्रकार जाहीरपणे सांगत होता, तेव्हा शोचा होस्ट असलेला कॉमेडियन प्रणित मोरे यानं त्याला रोखण्याऐवजी किंवा त्याचे कान टोचण्याऐवजी त्या गोष्टीचं समर्थन केलं। प्रणित मोरे या विधानावर मोठ्यानं हसला आणि त्यानं या विकृत मानसिकतेला पीक गुडगाव कंटेंट म्हणजेच गुरुग्राममधील मुलांचे नेहमीचं वागणं असं म्हणून हिणवलं। इतकंच नव्हे तर हॉलमध्ये उपस्थित असलेल्या इतर अनेक पुरुषांनी आणि प्रेक्षकांनी या विधानावर टाळ्या वाजवल्या आणि प्रचंड हशापी केला। एका महिलेच्या संमतीला आणि तिच्या आत्मसन्मानाला केवळ 370 रुपयांच्या बिर्याणीच्या किमतीत मोजणाऱ्या या मानसिकतेचं तिथे जाहीर कौतुक झालं। जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषतः इंस्टाग्राम आणि एक्सवर अपलोड करण्यात आला, तेव्हा इंटरनेटवर संतापाचा प्रचंड उद्रेक झाला। लाखो नेटकऱ्यांनी, विशेषतः महिलांनी आणि महिला हक्क कार्यकर्त्यांनी या व्हिडिओवर तीव्र आक्षेप घेतला। इंटरनेटवरील महिला युजर्सनी हिमांशूच्या या वक्तव्याला निव्वळ विनोद न मानता ती एका संभाव्य गुन्हेगारी मानसिकतेची लक्षणं असल्याचं म्हटलं। कोणत्याही महिलेची संमती ही पैशानं विकत घेता येत नाही, हा साधा नियम या तरुणाला समजत नाही का, असा सवाल उपस्थित केला गेला। अनेक महिला कंटेंट क्रिएटर्सनी यावर व्यंगात्मक व्हिडिओ बनवून हिमांशूची जोरदार कानउघडणी केली। काही महिलांनी उपरोधिकपणे म्हटलं की 370 रुपयांमध्ये आजकाल साधं चांगलं ब्युटी प्रोडक्ट किंवा गाडीचं पेट्रोलही येत नाही आणि या तरुणाला वाटतं की त्यानं एवढ्या पैशात एका महिलेची अब्रू विकत घेतली आहे। या सोशल मीडिया मोहिमेमुळे 370 रुपयांची बिर्याणी हा शब्द सर्वत्र ट्रेंड होऊ लागला आणि हिमांशू जांगडा हा इंटरनेटवर खलनायक ठरला। हा वाद एवढ्यापुरता थांबला नाहीये। नेटकऱ्यांनी हिमांशू जांगडाची पार्श्वभूमी शोधून काढली। तो गुरुग्राममधील कंपनीत वेब डेव्हलपर म्हणून कार्यरत असल्याचं समोर आलं। यानंतर हजारो लोकांनी त्या कंपनीला टॅग करायला सुरुवात केली। अवघ्या 24 ते 48 तासांच्या आत कंपनीच्या ईमेल आयडीवर शेकडो तक्रारींचे ईमेल आले। त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर लोकांनी संताप व्यक्त केला आणि कंपनीच्या कार्यालयात फोन करून अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला कामावर का ठेवलंय असा जाब विचारला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून आणि कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसत असल्याचं लक्षात आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनानं तातडीनं पावलं उचलली। कंपनीच्या संस्थापकांनी स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ संदेश जारी करून या प्रकरणावर कंपनीची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की हिमांशू जांगडाचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनीला देशभरातून प्रचंड रोषाचा सामना करावा लागला।
व्हिडिओमध्ये व्यक्त करण्यात आलेले विचार हे अत्यंत चुकीचे, महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आणि कंपनीच्या नैतिक मूल्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. अशा प्रकारच्या मानसिकतेची कंपनी कधीही समर्थन करू शकत नाही. कंपनीच्या अंतर्गत तपासणीत असं समोर आलं की कार्यालयात काम करताना हिमांशूनं कधीही कोणत्याही महिला सहकार्याशी गैरवर्तन केलं नव्हतं, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि सार्वजनिक मंचावरील या वर्तनामुळे कंपनीच्या प्रतिमेचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कंपनीनं हिमांशू जांगडा याला नोकरीवरून तात्काळ प्रभावानं काढून टाकलं. कंपनीच्या संस्थापकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की केलेल्या चुकांचे परिणाम हे भोगावेच लागतात. नोकरी गेल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्सनी कंपनीच्या या निर्णयाचं स्वागत केलं. अनेकांनी म्हटलंय की महिलांचा अनादर करणाऱ्या आणि लैंगिक शोषणाची मानसिकता बाळगणाऱ्या अशा व्यक्तीला ही योग्य शिक्षा मिळाली आहे. वाढता दबाव आणि चौफेर टीका पाहून स्वतः हिमांशू जांगडा यानंही सोशल मीडियावर एक जाहीर माफीनामा पोस्ट केला होता. त्याने आपल्या वक्तव्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि म्हटलं की त्याचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा नव्हता. तो एक केवळ विनोद म्हणून बोलला होता. मात्र नेटकऱ्यांनी त्याची ही माफी फेटाळून लावली. त्यानंतर हिमांशूनं भीतीपोटी स्वतःचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट किंवा डिॲक्टिव्ह केले आहेत. दुसरीकडे या वादाची झळ कॉमेडियन प्रणीत मोरे यालाही मोठ्या प्रमाणात बसली आहे. केवळ पैशांसाठी आणि टाळ्या मिळवण्यासाठी अशा गंभीर विषयाचं विद्रुपीकरण करणं आणि एका संभाव्य गुन्हेगारी प्रवृत्तीला हसून दाद देणं हे एका कलाकाराला शोभत नाही, अशी टीका त्याच्यावर झाली आहे. बिग बॉस फेम असलेल्या प्रणीत मोरेच्या शोवर, त्याच्या कॉमेडीवर लोकांनी बहिष्काराची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणावर मोठी कोंडी झाल्यानंतर अखेर प्रणीत मोरे यानेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर इंग्रजीत एक माफीनामा प्रसिद्ध केला. त्याने लिहिलं की त्या शोमध्ये प्रेक्षकांकडून आलेली ती टिप्पणी अत्यंत चुकीची होती आणि मी टिप्पणी माझं मत नाही. आता शांत डोक्यानं विचार करताना मला जाणीव झाली आहे की त्या विधानावर हसून पुढे जाण्याऐवजी त्याच वेळी त्या तरुणाला रोखायला हवं होतं आणि त्याचा निषेध करायला होता. ही माझ्याकडून झालेली एक मोठी चूक आहे आणि मी ती मान्य करतो. त्यानं तो वादग्रस्त व्हिडिओ आपल्या सर्व अधिकृत सोशल मीडिया चॅनल्सवरून आणि यूट्यूबवरून काढून टाकलाय. भविष्यात क्राऊड वर्क करताना अधिक काळजी घेईन असं आश्वासन सुद्धा त्यानं दिलंय. या संपूर्ण प्रकरणानं भारतीय स्टँडअप कॉमेडी जगतातील वाढत्या अश्लीलतेवर आणि संवेदनशीलतेच्या अभावावर पुन्हा एकदा बोट ठेवलंय. अनेकदा प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सोशल मीडियावर रील व्हायरल करण्यासाठी कॉमेडियन्स महिला, नातेसंबंध यांसारख्या गंभीर विषयांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विनोद करतात. प्रेक्षकही केवळ मनोरंजनाच्या नावाखाली या गोष्टीचा आनंद घेतात, परंतु यातून समाजात किती घातक संदेश जातो हे या घटनेवरून स्पष्ट झालंय. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील तुमचं वर्तन हे केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते तुमच्या खऱ्या आयुष्याला, नोकरीला आणि भविष्याला उद्ध्वस्त करू शकतं. हा धडा हिमांशू जांगडाच्या या प्रकरणातून तरुण पिढीला मिळालाय. 370 रुपयांच्या एका बिर्याणीचा फुशारकी मारणारा विनोद एका तरुणाला एवढा महागात पडेल आणि त्याची थेट नोकरीत जाईल अशी कल्पना कदाचित त्या रात्री त्या शोमध्ये टाळ्या वाजवणाऱ्या एकाही व्यक्तीने केली नसेल.